स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सर्वांना। आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यामध्ये असलेलं भेलीव या गावाजवळ असलेला मृगगड। तर आपल्या नजरेसमोर आता आहे आजचा टार्गेट आपला मृगगड। तर आजच्या या ट्रेकवरती माझ्यासोबत आलेले आहेत टोटल आम्ही 7 जण आहोत आणि ह्यामध्ये बाकीचे मेंबर सगळे सेम आहेत। आपल्यासोबत एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे, माझ्या मावशीचा मुलगा दिग्विजय, तो तिकडे उभा आहे। हा आपल्यासोबत फर्स्ट टाइम ट्रेक करतोय, कारण की हा थोडासा मीडियम असं बोलू शकतो की मीडियम आहे डिफिकल्टी याची। म्हणजे थोडासा चिमणी क्लाइंबिंग आहे याच्यामध्ये, थोडा कातळ दगडामध्ये असलेल्या पायऱ्या देखील आहेत। आपल्याला ना ह्याच्यामध्ये असं ॲडव्हेंचर पण आहे आणि थ्रिल पण आहे। आता आपण ट्रेकला सुरुवात करत आहोत। तर मित्रांनो, आता आपण आपल्या ट्रेकला स्टार्ट केलेला आहे आणि सकाळच्या 9 वाजता आपण ट्रेकला स्टार्ट केलेलं आहे। हळूहळू आता थोडं ऊन वाढेल ते जरा जाणवत आहे, गरमीचे दिवस देखील आहेत। आता मृगगडकडे येण्याकरिता बेसिकली तुम्हाला कसं यायचं असेल तर खालापूरपासनं राईट साईडला आपण जर आला तर पालीच्या दिशेने येऊन भेलीव ह्या गावात यायचं, जे बेस्ट विलेज आहे। इथे येण्याकरिता मोस्टली मी तुम्हाला सजेस्ट करेन की स्वतःच्या गाडीनेच या, इधर 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय असेल त्याने या। कारण की आतापर्यंत मी त्या रस्त्याने आल्याच्या नंतर मला एकाही गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट बसेस असं काही दिसलेलं नाही। जे दिसत आहे ते प्रायव्हेट व्हेकल्सच दिसत आहेत। त्याच्यामुळे जर तुम्हाला इकडे यायचं असेल मृगगड एक्सप्लोर करण्याकरिता स्वतःच्या गाडीनेच या। भेलीव ह्या गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला भेलीव गावाजवळ एक मंदिर पाहायला भेटेल। त्या मंदिरच्या उजव्या बाजूने तुम्हाला वरच्या दिशेने जायचं आहे। थोडंसं पुढे आल्यावरती इथे जिथे आता मी उभा आहे तिथे तुम्हाला मृगगड किल्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता तुम्हाला बोर्ड लावण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण असं या दिशेने असं आलो आणि या साईडनं सपाट जमीन संपलेली आहे आणि आता आपल्याला लागणार आहे चढ। तर इथे पहिलीच आपली मंडळी पहिला ब्रेक घेत उभी राहिलेली आहेत। ॲक्च्युली ते माझ्यासाठी थांबलेले आहेत, मी पार्टनर व्हिडिओ काढत येत होतो त्याच्यामुळे। हा आहे माझ्या मावशीचा मुलगा, ह्याला तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कर्नाळा किल्ल्यावरती आपल्यासोबत आलेला। हे नेहमीचा मेंबर आहे। आणि इथे बसलेली आहे शमाताई आहे, इथे आहे रोहन आणि हा इकडे आबा। मित्रांनो, किल्ल्याच्या पाथवरती आपल्याला असे मध्ये मध्ये बोर्ड पाहायला भेटतील, जे किल्ले मृगगडकडे जाण्याकरिता दिशा दाखवलेले आहेत। आणि प्लस त्याच्यासोबत आपल्याला झाडांच्या बाजूला जी आजूबाजूला फांद्या आहेत त्याच्या इकडे रिबिन देखील बांधलेले आहेत। तर किल्ल्याचा जो मुख्य रस्ता आहे तो आपण भटकू शकत नाही, म्हणजे आपण हरवण्याची शक्यता कमी होऊन जाते इकडे। जसं आता तुम्ही बघाल की समोरच्या झाडाला देखील बघा रिबिन बांधलेली आहे। मग ह्या रिबिनला फॉलो करत तुम्हाला मृगगडाकडे जायला रस्ता तुम्हाला भेटेल। जेव्हा असं काही उतरंग येतं आणि फिसलती माती आली की आमचं होतं क्वॅक। तर अशी जेव्हा पण असं उतरंगीचा पोर्शन आला ना आणि अशी माती घसरती माती आली ना की हिला मी सरळ बोलतो की तू तुझ्या पोझिशनवरती ये आणि आपला बदका स्टाईलमध्ये खाली उतर आरामात, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मित्रांनो, आपण आता तसं त्या वाटेने आलो, असं वरती आलो आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर ह्या साईडने आपल्याला वरच्या दिशेला जायचं आहे, मृगगडाच्या इकडे जायचं आहे आपल्याला। आणि त्या साईडला आपल्याला पाहायला भेटेल एक चिमणी क्लाइम्बिंगचा स्टेप आहे, ते आपल्याला पार करून आपण जाणार वरती। आता ह्या दिशेला आल्याच्या नंतर राईट साईडला आपल्याला पाहायला भेटेल इथे अशी छोटीशी गुहा आहे। तर आता आपण ह्याच्या आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करणार आहोत की आतमध्ये काय आहे। तर मित्रांनो, आता आपण गुहेच्या आत चाललो आहोत आणि फार असं वाकून वाकून जावं लागत आहे। आतमध्ये मस्त असं गार वाटत आहे आणि हे पाहू शकता असा अंधार आहे। बापरे, असा अंधार पाहून ओके ओके थोडा बराच अंधार आहे। आपण ट्राय करतोय आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय आहे। ओके, ह्या साईडला उजव्या दिशेला आपल्याला एक ठीक आहे एक मोठीशी अशी गुहा दिसते आणि इथे काय आहे पहिलं पाहूया। ओके, ह्या साईडला आपल्याला एक गुहा पाहायला भेटते, थोडासा जंगल। बापरे,
याच्यामध्ये मित्रांनो असं वाकून जावं लागतंय ना, हालत खराब झाली. मग कसं वाटतंय? पाय गळ्यात आले. मग कसं वाटतं आबा? एक्सपिरियन्स खूप छान आहे. थोडंफार असं कठीण होतं चढायसाठी, पण त्यातही आम्ही त्याचा अनुभव घेऊन शेवटी आम्ही वरती पोहोचलो आणि पण आता थोडं रेस्ट करत आहोत आणि अजून थोडंफार वरती आहे, तेही आम्ही क्रॉस करू. मग कसं वाटलं ताई? तुझ्यासाठी पण हा कसला एक्सपिरियन्स होता? माझ्यासाठी एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. पाय तंगड्यावर जात नाहीये, पण तिघे भाऊ मिळून मला खेचतायत, त्यामुळे धन्यवाद. मेरा वाला बोल रहा? हाँ मेरा वाला बोल दे, तेरे को कैसे खींचा? वो बोलते बस हो गया. हाँ वीडियो में बोल तो कैसा खींचा? मेरे पेट में तो रोप बांधा था, मैं सीधा ऊपर आ गया. इसके आगे मैं कुछ नहीं बोलना था. अरे वो रोप का नाम कौन सी रोप रोप का नाम ये दादा है. तर मित्रांनो असे काही आम्ही गंमत जम्मत करत वरती आलो आहोत. जो चिमनी क्लाइम्बिंगचा पॅसेज होता तो थोडा डिफिकल्ट होता. म्हणजे डिफिकल्ट इन द सेन्स की आता ह्या दोघींचा म्हणजे फर्स्ट टाइम असा अनुभव आहे. मी ऑलरेडी डागबैरी कलावंतीन हे ट्रेक केलेले आहेत, त्याच्यामुळे कसं हा पॅसेज चढत असताना थोडा डिस्टन्स जो आहे तो जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत होता ह्यांना. तर ह्यांना वरती घेताना थोडंसं आपल्याला काळजी घ्यावी लागत होती. आता इथे आम्ही बसलेलो आहोत, सध्या आराम करत आहोत. मृगगडाची खिंड म्हणजेच नाळ किंवा चिमनी क्लाइम्बिंग ही अत्यंत खडी आणि दमछाक करणारी चढण चढल्यावर एक कातळ टप्पा आपल्याला दिसतो. या कातळ टप्प्यामध्ये सुबक पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्या आपणास खिंडीमधून देखील दिसतात. तिकडे न जाता दरी उजवीकडे ठेवावी आणि कातळाला चिकटून जाणाऱ्या अरुंद वाटेनं साधारणतः 15 ते 20 मीटर अंतर चालल्यानंतर आपण येऊन पोचतो कातळ दगडामध्ये असलेली गुहा. आता ह्या गुहेमध्ये आपल्याला एक पाण्याचा टाका देखील पाहायला मिळते. गुहेकडून परत फिरल्यानंतर आपल्याला समोर पाहायला भेटतं कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या. या पायऱ्या आपल्याला गडाच्या माथ्यावर नेऊन सोडतात. या पायऱ्या चढत असताना आपल्याला आठवण येते कलावंतीन दुर्गची. मृगगडाच्या ह्या कातळ दगडाच्या पायऱ्या चढत असताना आपल्याला 3 गोष्टीचा एक्सपिरियन्स आला. त्या म्हणजे पहिली आपण एक्सपिरियन्स केला चिमनी क्लाइम्बिंग, जी पदरगडवरती देखील आहे.
दुसरं आपण एक्सपिरियन्स केलं कातळ दगडात कोरलेल्या छोट्याशा पायऱ्या ज्या आपल्याला गुहेकडे घेऊन जातात त्या ढाकबैरीची आठवण करून देत होत्या. आणि ह्या पायऱ्या ज्या आपण कातळ दगडात चढत असताना आपल्याला आठवण येऊन राहते कलावंतीन दुर्गची. किल्ल्यावर येताच देवीचे एक मंदिर लागते. देवीचा आशीर्वाद घेऊन किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आम्ही निघालो. जवळच काही पाण्याचे टाके व वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, आपण टाका पाहिल्याच्या नंतर पाण्याचे टाके पाहिल्यानंतर आपण पुढच्या दिशेला निघालो. त्या साईडला आपण चाललो आहोत सरळ. आता आमच्या 7 जणांपैकी आम्ही 6 जणच वरती आलो. माझ्या मावशीचा मुलगा वरती आला नाही कारण की त्याला देखील हाईटचा फोबिया आहे. हे इथं आल्याच्या नंतर आम्हाला समजलं, म्हणून तो खालीच थांबला. मग आम्ही आलो गडाच्या वरती. हाईटचा फोबिया ज्याला आहे त्याने देखील अवॉइड करा. पावसाळ्यामध्ये येणं अवॉइड करा कारण की जे पॅसेज आहे, जी चिमणी क्लाइम्बिंग आहे, पुन्हा जे गुहेच्या साईडला जी त्या साईडला एक केव आहे, तिथे जे स्टेप रॉक आहेत तिथनं जायला जे आपल्याला लागतं तिकडे देखील इतकं घसरण होते आणि रिस्की असतं की बाजूला आपल्याला पाहायला भेटते 150 ते 200 फूट खोल दरी. आणि त्यात पावसाळ्यात येणं म्हणजे रिस्कीच आहे. तर मित्रांनो, गडाच्या दुसऱ्या दिशेला आपण आल्याच्या नंतर ह्या साईडला आपल्याला पाहायला भेटतं हे एक पाण्याचं टाका आहे. इकडे एक दुसरं पाण्याचं टाका आहे आणि त्यासोबत इकडे देखील पाण्याचं टाका आहे, पण हे थोडंसं इकडे दगडी जरा म्हणजे पडलेल्या अवस्थेत आहे. आता इकडे टोटल बघायला गेले तर हे 3 टाकं आणि आपल्याला पाहायला भेटले तिकडे 2 पाण्याचे टाके. टोटल 5 पाण्याचे टाके आहेत या गडावरती. गडाला कोणत्याही प्रकाराची आजूबाजूला तटबंदी नाही आहे. आणि आपल्याला ह्या गडावरून आजूबाजूला लोणावळा डोंगराची रांग दिसते, जशी टायगर पॉईंट, लायन पॉईंट. आणि त्यासोबत खाली आपल्याला पाहायला भेटेल भेलीव जे बेस गाव आहे, जिथनं आपण ट्रेकला स्टार्ट केलेलं. हे तुम्हाला पाहायला भेटेल समोरच्या दिशेला आहे. मित्रांनो, फायनली आपण आपला आजचा टार्गेट मृगगड हा गड एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आपण आता आलो आहोत घरी. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की या गडावरती जात असताना बऱ्याचशा अशा डिफिकल्टीज आहेत, जशी की गडाची खिंड जी चिमणी क्लाइम्बिंग म्हणून ओळखली जाते ते आपण पार केलं. त्याच्यानंतर आपण पोचलो गडाच्या मध्यभागी, जिथे आपल्याला उजव्या दिशेला आपल्याला गुहेकडे जायला एक छोटीशी कातळ दगडामध्ये कोरलेली पायरी आहे, जिथे जात असताना उजव्या बाजूला आपल्याला पाहायला भेटते 100 ते 150 फूट खोल दरी. आता इथे जात असताना देखील आपल्याला फार काळजीने आपल्याला जावं लागलं. तिथे जाण्याकरिता मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघेच तिथपर्यंत गेलो. बाकीचे सगळ्यांना नाही जमलं म्हणून ते तिथेच थांबले. त्यानंतर आपण निघालो गडाच्या माथेच्या दिशेने. तर गडाच्या माथ्याकडे जात असताना आपण कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्यांनी वरती गेलो, जी आपल्याला कलावंतीन दुर्गची आठवण करून देत होती. आता गडाच्या वरती पोहोचल्यानंतर आपण टोटल सगळं एक्सप्लोर केलं. गडावरती मेन म्हणजे पाण्याच्या टाक्या आणि वाड्याचा अवशेष आहे आणि एक छोटंसं मंदिर आहे. हे सगळं आपण पाहिल्याच्या नंतर आपण निघालो आपल्या घरच्या दिशेने. मृगगड किल्ला जो आहे, जो एक्सप्लोर आपण केला, तो एक जबरदस्त असा ॲडव्हेंचर आणि थ्रिल आपल्याला अनुभवायला भेटलं. तर मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन सह्याद्री भटकंतीमध्ये.